बेस्ट कर्मचारी सेनेचे सुहास सामंत आपल्यासोबत आहेत। आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि आपण पाहतोय त्यांच्यासोबत सर्व त्यांचे कर्मचारी आहेत, सहकारी आहेत, ते त्यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। अनेक वर्ष बेस्टची सेवा करता करता त्यांनी शिवसेना देखील तेवढीच वर्ष दिलेली आहेत। सामंत साहेब आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। गेले अनेक वर्ष आपण उद्धव ठाकरेंसोबत होतात आणि त्यानंतर आज एकनाथ शिंदेंसोबत हा पक्ष प्रवेश केलेला आहे। काय नक्की कारण आहे आणि अनेक लोक आहेत ते तुमच्या सोबत आहेत? नक्की कारण एक नाही आहे। नक्की कारण त्यांनी सुद्धा उचलून म्हणजे एवढं सगळं 51 वर्षाची सेवा माझी 51 मिनिटांमध्ये त्यांनी संपवली। त्यामुळे मला त्यांच्या विरुद्ध आता काय बोलायचं नाही, परंतु मी एक गोष्ट नक्की टाळली की जर माझी बेस मला वाचवायची असेल, माझ्या बेसच्या कर्मचाऱ्यांचे जवळजवळ 1000 कोटी अडकलेले आहेत, काही लोकांच्या घरी अन्न खायला पैसा नाहीची परिस्थिती आहे रिटायर झाल्यानंतर, तर ते जर मिळवायचं असेल तर मला एकनाथ शिंदेनाच पकडणं आवश्यक होतं, कारण त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे। आणि ही बेस आहे ना, ह्या मुंबईतल्या 48 लाख लोकांचं ही धमनी आहे, रक्तवाहिनी म्हणतो आपण ती। आणि ही जर बेस संपली ना तर गिरणी कामगार जसा वैफल्यग्रस्त झाला तशीच परिस्थिती माझ्या बेसची होईल। आणि म्हणून मी शिंदेंकडे आलेलो आहे। मला खात्री आहे, मी त्यांना म्हणून तेच बोललो की दरवर्षी आमच्या 500 बसेस आमच्या मालकीच्या म्हणजे बेसच्या मालकीच्या द्या। मला एकदम तुम्ही 1000 10,000 बसेस देऊ नका, 500 बसेस द्या। त्याच्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते थोडं भरा। आणि हे वेटलिस्टचं जे काय खूळ आहे हे याच्यातून मुक्तता करा मुंबईची। मी त्यांना ते सांगितलं। जर आणि मराठी माणसाचा हा एकमेव उद्योग राहिलेला आहे बेस, याच्यावर बाकीचे उद्योग सगळे संपत आलेले आहेत। आणि हा जर उद्योग माननीय शिंदे साहेबांनी वाचवला तर ही मुंबई, ही नवी मुंबई, ही याच्यातली मराठी माणसं शिंदे साहेबांना कधी विसरणार नाही। ही बेस त्यांच्या कायम पाठीमागे उभी राहील असं मला आत्मविश्वास वाटतो। म्हणून मी त्यांच्याकडे आलो। माझ्या भाषणातून माझ्या व्यथा म्हणजे कामगारांच्या व्यथा मी त्यांच्यासमोर मांडल्या। मला आनंद झाला की त्यांनी मला पद दिलं ते दिलं, पण मला म्हणाले की तुम्हाला मी जबाबदारी देतो आणि आपण ह्या विषयावर अभ्यास करायचा आणि बेस वाचवायची। काही दिवसापूर्वी बेस्टची निवडणूक देखील झाली, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे होतात, परंतु तुम्ही त्यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती। गेल्या अनेक वर्षापासून जे बंधू वेगवेगळे होते त्या बंधूंना एकत्रित निवडणूक घेऊन सुद्धा या निवडणुकीत तसा काही परिणाम झाला नाही। काय वाटतं कोणाचं यामध्ये अपयश आहे काय नाही? खरं बघायला गेलं तर याच्यामध्ये पैशाचा गैरवापर झाला, कामगारांच्या परिस्थितीचा गैरवापर केला गेला। ते काही असो, परंतु मला दोन्ही बंधू एकत्र येऊन या मुंबईमधली ही जी छोटीशी निवडणूक होती ती जर जिंकले असतो आम्ही तर उद्या पुढच्या निवडणुकांसाठी ही एक नांदी झाली असती। म्हणून मी ते सगळं केलं, परंतु त्याच्यामध्ये थोडा अयशस्वी झालो। राजकारणामध्ये किंवा निवडणुकामध्ये येतात आणि जातात, कधी आपण जिंकतो कधी आपण हरतो। मी ह्या सोसायटीची निवडणूक 3 वेळा जिंकलेलो आहे आणि 2 वेळा हरलो सुद्धा आहे, परंतु हरल्यानंतर मात्र सुहास सामंतांनी काहीतरी अघटित केलं म्हणून सांगून सुहास सामंतला खड्यासारखा दूर करण्याचा वाईट प्रकार मातोश्रीकडनं घडला, उद्धवजींकडनं घडला आणि मी व्यथित झालो। मला माझ्या वैयक्तिक काय सांगायचं नाही, मी माझ्या भाषणात बोललेलो आहे। माझ्या मुलाचं निधन झालं आणि 1 महिनासुद्धा झाला नव्हता आणि माझ्या घराचे सगळे लोक दुःखामध्ये असताना मला या पदावरून बाजूला करून काय मिळवलं मला काय ठाऊक नाही। पण आज मला असा आत्मविश्वास वाटतो की मी झालं ते बरं झालं, माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी निघालो आणि मी शिंदेंकडे गेलो आणि शिंदेंकडनं मी हक्काने मागून घेऊ शकतो। माझ्या 22,000 कर्मचाऱ्यांचे परत मला 35,000 कर्मचारी करायचे आहेत। माझ्याकडे आता फक्त 250 बसेस आहेत, त्याचे मला 3,500 बसेस करायचे आहेत। हे सगळं काय जर शक्य झालं तर शिंदे साहेबांच्याच हातून होऊ शकतं याची मला आत्मविश्वास आहे। म्हणून मी इथे आलो, त्यामुळे आजचा दिवस माझ्या दृष्टीने माझ्या जीवनातला शुभ दिवस समजतो। पाहायचं झालं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यासोबतच महापालिकेच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या मुंबईसाठी मानल्या जातात। तर मुंबईची लाईफलाईन ही बेस्ट देखील आहे। कशा पद्धतीने तुम्ही आल्याच्या नंतर हा बदल आहे तो निवडणुकीवरती देखील घडेल आणि या ठिकाणी हा परिणाम तुम्ही घडवून आणणार आहात? हो, कारण जवळजवळ 25,000 कुटुंब आता नवी मुंबईमध्ये सुद्धा राहतात। नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका दोघांची निवडणूक आहे आणि जर ह्या सरकारने
माननीय शिंदे साहेबांनी आज जे काय आश्वासित केलं त्याच्यातल्या काही गोष्टी जर आम्हाला दिल्या ना, त्याच्यातल्या आम्हाला काही गोष्टी जर दिल्या तर मी तुम्हाला 100% सांगतो, दोन्ही निवडणुकामध्ये या शिंदे साहेबांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पक्षांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण ऐकलं तर आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व बेस्ट कर्मचारी असतील, त्यासोबतच त्यांच्यासोबत सहकारी असतील, त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आणि याच प्रवेशानंतर शिवसेनेचे येणारे आगामी निवडणुकीमध्ये मोठा बदल आहे तो घडेल आणि मोठ्या संख्येने सर्व बेस्टचे कर्मचारी आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, ते शिवसेनेच्या पाठी उभे राहतील असं देखील या ठिकाणी सुहास सामंतांनी बोलून दाखवलेलं आहे. व्हिडिओ निशासोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.